राज्यातील शेतकरींनी नेहमीच मोठ्या आशेने सरकारकडे पाहिलं आहे. कारण त्यांच्या आयुष्यातल्या संकटांना कुणीतरी समजून घेणं फार गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन हे त्या आशेवरचं एक नाजूक आणि महत्त्वाचं उत्तर होतं. निवडणुकीच्या काळात जाहीर होणाऱ्या घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्यात शासन कमी पडतं, ही भावना ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जमाफी म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर शेतकरीच्या आत्मविश्वासाला दिलासा देणारी बाब आहे. पण जर तोच दिलासा वेळेत दिला गेला नाही, तर तीच योजना शेतकरीच्या दुःखात भर टाकणारी ठरते. अनेक शेतकरींनी कर्जमाफी मिळेल या आशेने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यावर थकबाकी जमा झाली आहे आणि परिणामी बँकांनी त्यांना नवीन कर्ज देण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत उत्पन्नाचे कोणतेही स्थिर साधन नसल्याने शेतकरीचे आयुष्य संकटात सापडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्य वेळ येताच राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल. त्यांच्या या वक्तव्यामधून स्पष्ट होते की कर्जमाफीबाबत सरकार सजग आहे, मात्र त्यासाठी एक प्रक्रिया, नियम आणि योग्य वेळ याचा विचार करावा लागतो. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे विधान एका अर्थाने दिलासा देणारं आहे. पण शेतकरीचं दुःख, त्यांची काळजी, पाऊस वेळेवर पडेल का, पीक येईल का, बाजारात योग्य दर मिळेल का आणि सर्वात महत्त्वाचं बँकेच्या कर्जाचं काय, हे सारे प्रश्न शेतकरींना रोज छळत असतात. त्यांनी सरकारवर विश्वास ठेवलेला असतो, पण वेळेवर त्यांना तो आधार मिळणं महत्त्वाचं ठरतं.